धुळे शहरात जोरदार पाऊस। सकाळपासूनच पावसाची रिपरिप। अचानक आलेल्या जोरदार पावसानं बाजारपेठेत नागरिकांची तारांबळ। पुढील 24 तास धुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा। बुलढाण्याच्या डोणगाव जवळील कांचनगंगा नदीला मागच्या 15 वर्षात पहिल्यांदाच पूर। नदीच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती। वर्ध्याच्या डिगडोह इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 मुलांना वाचवलं। यशोदा नदीला अचानक पूर आल्यानं हे तिघं अडकले। आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशमन दलानं केलं बचाव कार्य। वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस। मालेगाव आणि शिरपूर शहर जलमय। सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाजारपेठा आणि रस्त्यांची दुरवस्था। कारंजा तालुक्यातील कामरगाव इथे पावसामुळे रस्ते आणि बाजारपेठ चिखलमय। नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास। जळगावच्या 40गाव परिसरात पावसाची हजेरी। रखडलेल्या पेरणी कामांना वेग येणार। शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं। वाशिम जिल्ह्यात 15 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर अखेर दमदार पावसाची हजेरी। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना संजीवनी मिळणार। वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी। पाऊस झालेल्या भागात पिकांना फायदा होणार। शेतकऱ्यांना दिलासा। नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरात तरुणांची स्टंटबाजी। दुचाकीवर भर पाण्यात तरुणांची मस्ती। परिसरात सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी। बुलढाण्याच्या लोणार सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पाऊस। खळेगाव शेंदूरजण पूल पाण्याखाली। जनजीवन विस्कळीत। खळेगाव परिसरात अनेक शेतांमध्ये पाणी साचलं। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये रिव्हर्स फॉलचं नयनरम्य दृश्य। कोकण कड्यावरून पाणी खाली कोसळताना वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा येतं वर। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला पूर। परिसरातील शेकडो हेक्टर शेतात 4 ते 5 फूट पाणी साचलं। संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बुलढाण्यातील डोणगाव ते आरेगाव रस्त्यावरील नाल्याला पूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोह इथे 3 मुलं पुरात अडकले। पावसामुळे स्मशानभूमीच्या शेडमध्ये थांबले होते। नदीच्या पाण्यानं घातला होता वेढा। एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात एर्टिगा कार अडकली। शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावरील घटना। अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं। नाशिकमधील काझीगढी धोकादायक स्थितीत। 15,000 नागरिकांचा जीव धोक्यात। महापालिकेकडून 350 घरांना नोटिसा देत तातडीनं स्थलांतर करण्याचं आवाहन। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाला पुराचा वेढा। सर्व बाजूंनी पुराचं पाणी आल्यानं गावकऱ्यांना बाहेर पडणंच कठीण। पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण। यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस। दिग्रस तालुक्यातील वडगाव शेतशिवार पावसामुळे पाणीच पाणी। शेताला तळ्याचं स्वरूप। यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्री पावसाची जोरदार बॅटिंग। घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागात घरामध्ये रस्त्यावरील पाणी शिरलं। अनेक घरांचं नुकसान। मोटरच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढलं। मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्याला चांगलंच झोडपलं। पिंपरी सरहद गावाला पुराचा वेढा। वाशिम जिल्ह्याच्या हद्दीवरील असलेल्या पिंपरी सरहद गावाजवळ उतावळी नदीला पूर। पुलावरून 2 ते 2.5 फूट पाणी। मेहकर मालेगाव महामार्ग पूर्णपणे ठप्प। वाहनांच्या रांगा।
वाशिमच्या मालेगाव तालुक्यात राजाकिन्ही ते वाशिम मार्गाचं नूतनीकरण, रस्त्याच्या खोदकामाचा शेतकऱ्यांना फटका, शेतात पावसाचं पाणी शिरलं। नांदेडमध्ये सुमारे 15 दिवसांच्या खंडानंतर जोरदार पावसाची हजेरी। किनवटच्या पैनगंगा नदीवरचा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित, पैनगंगा नदी जवळपास दुथडी भरून पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता। पुढील 3 दिवस अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज। सकाळपासूनच अमरावतीत ढगाळ वातावरण, दरम्यान पावसात अनियमितता असल्याने अनेक भागांमध्ये पेरण्या खोळंबल्या। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ। राधानगरी धरण 65% अधिक भरलं। धरण क्षेत्रात पावसाचा जोर आजही कायम। नाशिकमध्ये संततधार पावसामुळे सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। सोमेश्वर धबधबा परिसरात पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी, तर गंगापूर धरणातून 1760 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। अमरावतीतील चिखलदरा हिरवाईनं नटला। सकाळी धुकं असल्यानं लाईट लावून वाहनं चालवण्याची वेळ। निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक चिखलदरा पर्यटन स्थळांवर दाखल। बीड जिल्ह्यात मागच्या 16 दिवसांपासून पावसाची दडी, पेरणी केलेली पिकं सुकू लागली। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता। धाराशिवमध्ये पैसा अळीमुळे सोयाबीन पीक धोक्यात। लोहारा आणि उमरगा तालुक्यातील गडी शिवारातील कासाराष्ट्र आणि एनेगर परिसरातील गावांमध्ये अळी पिकाचं पान खात असल्यानं पिकांची वाढ खुंटली। नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेरण्यांना सुरुवात। गेल्या 5 दिवसापासून पावसाची संततधार असल्यानं पेरण्या रखडल्या। वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक घटली, मागणीही वाढल्यानं दरांमध्ये वाढ। पालकाची एक जोडी 20 रुपयाला। इंडिगोचा निष्काळजीपणा, नागपूर विमानतळावर प्रवासी पावसात भिजले। भर पावसात विमानातून उतरल्यानंतर बसपर्यंत जाताना प्रवासी भिजले। राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार आशिष देशमुख यांनाही फटका, व्हिडिओ व्हायरल। नांदेडमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं समता दिंडीचं आयोजन। समता दिंडीत विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव शहरात स्वागत। 3 दिवसापासून महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात। पालखीची 56 वर्षांची परंपरा अविरत सुरू। 4 महिन्यांपासून निराधारांना मानधन मिळालं नाही। रिपब्लिकन पार्टी आणि भीमशक्तीचा अंबाजोगाई तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा। निराधार महिला मोर्चात सहभागी।